हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 7 सायन्स चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर न्यूट्रिशन म्हणजे काय असतात? ओके, न्यूट्रिएंट्स काय असतात? द न्यूट्रिशन इज अ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच वी टेक इन फूड, ओके, to get energy, growth and development of our body. That is called nutrition. The food which provides everything to our body to provide energy. This is called nutrition. Okay. आता what is the need of nutrition? का आपल्याला गरज आहे न्यूट्रिएंट्सची? ओके, फर्स्ट आहे फॉर एनर्जी. ओके, सेकंड आहे फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपण जे वाढतो, आपल्या शरीरात जे वाढ होते ते कशामुळे होते? तर न्यूट्रिएंट्समुळे होते. ओके, थर्ड आहे जेव्हा आपण आजारी पडतो किंवा आपल्याला कुठेतरी लागतं तेव्हा ते रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे, जे आपले डॅमेज सेल्स असतात, रिपेअर ऑफ डॅमेज सेल्स. तर आपले डॅमेज सेल्स हे रिपेअर करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिएंट्सची गरज असते. ओके, अँड फोर्थ इज द मेन टू फाईट डिझीजेस. तर हे चार आहेत नीड्स ऑफ न्यूट्रिएंट्स. तर आपल्याला न्यूट्रिएंट्सची खूप गरज असते. ओके, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, लहान किंवा मोठं, वेदर इट विल बी प्लांट ऑर ॲनिमल्स, दे नीड न्यूट्रिशन. ओके, दे नीड न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंट्स पण दोन टाईपचे असतात. ओके, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलं आहे देर आर टू टाईप ऑफ न्यूट्रिएंट्स. वन इज मायक्रो न्यूट्रिएंट अँड वन इज मॅक्रो. आता मायक्रो आहे म्हणजे हे छोट्या क्वांटिटीज मध्ये आपल्याला पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल विटामिन्स, मिनरल्स हे आपल्याला खूप कमी लागतात आपल्या बॉडीला. सो दीज आर मायक्रो न्यूट्रिएंट्स. आणि मॅक्रो काय झालं? आपलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स जे आपल्याला डे टू डे यूज मध्ये लागतात, फॅट्स फॉर एनर्जी. ओके, सो दीज आर द मॅक्रो न्यूट्रिएंट्स अँड दीज आर द मायक्रो न्यूट्रिएंट्स. आता प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतं त्याला ह्या सगळ्या न्यूट्रिएंट्सची जेव्हा बॅलन्स मध्ये आपल्या शरीरापर्यंत पोहोचतं तेव्हा आपण हेल्दी होतो. ओके, देन आवर हेल्थ इज गुड. आता दोन टाईपचे ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत. फर्स्ट वन इज ऑटोट्रॉपिक and second one is heterotropic. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय? तर काही जीव किंवा प्लांट्स असे असतात जे स्वतःचा फूड प्रिपेअर करतात, प्रिपेअर ओन फूड. ते लोक स्वतःचे न्यूट्रिएंट्स स्वतःमध्ये ते लोक फूड बनवतात, त्याच्यानी त्यांना न्यूट्रिशन मिळतं. ओके, अँड हेटेरिओट्रॉपिक आर द ऑर्गॅनिझम्स which are dependent. They are dependent on others. So these are the two types of nutrition. Okay, ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हेच सगळं शिकायला मिळणार आहे की प्लांट्स मध्ये काय न्यूट्रिएंट्स असतात, ते लोक कसे स्वतःला फूड सप्लाय करतात, ट्रान्सपोर्ट करतात. ठीक आहे, आणि ॲनिमल्स. आता ॲनिमल्सच्या कॅटेगरीमध्ये आपण सुद्धा येतो जे ह्युमन बिंग्स आहेत, बिकॉज वी वर ऑल्सो ॲनिमल. पण काय झालं, आपण डेव्हलप झालो, आपण ग्रो झालो, आपण बोलायला शिकलो, चालायला शिकलो, कपडे घालायला शिकलो, जेवण बनवायला शिकलो. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन ॲनिमल्स अँड ह्युमन्स. पण आपला जो क्लासिफिकेशन येतो दोनच आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा, प्लांट दॅट इज प्लांटिया अँड ॲनिमलिया. ओके, तर आपण न्यूट्रिएंट्स आणि न्यूट्रिशन हे काय असतं हे समजलो. लेट्स अंडरस्टँड ऑटोट्रॉपिक प्लांट. नाउ ऑटोट्रॉपिक प्लांट्स आर द प्लांट्स विच प्रिपेअर देअर ओन फूड. दे आर नॉट डिपेंडेंट ऑन अदर्स फॉर फूड. ओके, आता सपोज हे एक प्लांट आहे, इट युजेस सनलाइट, जे सनची एनर्जी येते इन द फॉर्म ऑफ लाईट, तर ते केमिकली प्रोसेस करतात विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. ओके, जे त्यांच्या लिव्स मध्ये असतात, अँड कार्बन डायऑक्साईड, जे आपण जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, त्याचाच उपयोग प्लांट्स करतात. हवेत जो कार्बन डायऑक्साईड असतो तो प्लस क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे जे ग्रीन असतं लिव्स मध्ये, जे ग्रीन प्रोड्यूस होतं लिव्स मध्ये, दॅट इज कॉल्ड क्लोरोफिल. ओके, आणि जे रूट्स असतात,
रूट्स मध्ये सॉइल असतं, ओके, माती असते, मातीमध्ये पाणी असतं, मिनरल्स असतात, सॉल्ट असतात. तर हे सगळे न्यूट्रिएंट्स हे प्लांट स्वतःमध्ये खेचून घेतं, ओके. अँड देन इन द लीव्स इट प्रोसेसेस द फोटोसिंथेसिस प्रोसेस. ह्या प्रोसेसला म्हणतात फोटोसिंथेसिस, जिकडे प्लांट आपलं जेवण बनवतो आणि हेच प्लांट आपल्या दुसऱ्या ही स्टेम आहे, हे फूड कॅरी करणार वेगवेगळ्या पार्ट्सला आणि हे प्लांट डिवाइड करणार हे फूड आणि हे न्यूट्रिएंट्स, आणि मग ते पूर्ण प्लांट हेल्दी होणार. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. ओके, लेट्स अंडरस्टँड द फॉर्म्युला. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा फॉर्म्युला दिला आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर अँड सनलाइट, ओके, जे आपल्याला सूर्यापासून मिळतं, अँड क्लोरोफिल. व्हॉट डज इट गिव्ह? इट गिव्स फूड अँड ग्लुकोज अँड इट रिलीजेस ऑक्सिजन. ओके, तर प्लांट्स मध्ये हे जे लीफ आहे ह्याच्यात छोटे छोटे मायक्रोस्कोपिक होल्स असतात, जे आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा आपण मायक्रोस्कोपनी बघतो ना तेव्हा आपल्याला ते दिसतात. एकदम छोटे ओपनिंग्स असतात जे कार्बन डायऑक्साईड त्याच्या आतमध्ये घेतात. ओके, त्याला आपण म्हणतो स्टोमॅटा. सायंटिफिक नेम आहे त्याचा स्टोमॅटा. ओके, सो थ्रू these opening the plants take in carbon dioxide and they convert it into food. So we understood nutrition, nutrients and autotrophic plants. Let's understand transportation in plants. ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशन तर असं नाही आहे की झाडं चालत जाऊ शकतात त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो, नो. सो इट इज द प्रोसेस इन विच फूड, जे फूड असतं किंवा जे न्यूट्रिएंट्स असतात प्लांटमध्ये ते कसं स्वतःमध्येच ट्रान्सपोर्ट करतात, पसरवतात. ओके, दॅट इज कॉल्ड ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. ओके, तर देर इज झायलेम अँड देर इज फोलेम. ओके, व्हॉट इज झायलेम? झायलेम हेल्प्स जे रूट्स असतात, ओके, रूट्स असतात ह्याच्यात माती असते, ओके, मातीमध्ये रूट्स उगवतात. सो देर इज मिनरल्स, सॉल्ट, वॉटर. तर इथे हे सगळं असतं. तर हे रूट्स हे सगळे मिनरल्स आणि सगळे न्यूट्रिएंट्स घेतं, ओके, अँड विथ द हेल्प ऑफ झायलेम इट सेंड्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. ओके, अँड व्हॉट इज फोलेम? फोलेम हेल्प्स जे लीव्स मध्ये फूड बनतं इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ठीक आहे, फोटोसिंथेसिसनी जेव्हा लीफ मध्ये फूड बनतं तर हे जे फोलेम आहे हे पूर्ण प्लांटच्या बॉडीमध्ये हे सर्क्युलेट करतं, ओके, खालपर्यंत. आणि जे झायलेम आहे ते वरून हे खालून वरपर्यंत फूड सप्लाय करतो. सो दिस ट्रान्सपोर्टेशन इज कॉल्ड. ओके, आणि प्लांट्स मध्ये हे जे आहे हेच त्यांचा सिस्टम आहे, त्याच्यात काही डायजेस्टिव्ह सिस्टम नाही किंवा एक्सक्रिशन सिस्टम नाही आहे. ती एनर्जी ह्याच सगळ्या रूपात स्टोअर होते एखाद्या प्लांटमध्ये. आय होप यू अंडरस्टूड ऑटोट्रोपिक प्लांट्स अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्लांट्स.